धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मैदान येथे महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत अवैध एलपीजी गॅस रिफिलिंग करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत विविध वाहनांसह एकूण 105 एलपीजी गॅस सिलेंडर आणि 83,35,744 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता मैदाने तालुका साक्री येथील बालाजी हॉटेल राजस्थानी दाल बाटी ढाबा येथे अवैधरित्या एलपीजी गॅसची रिफिलिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती। त्यानुसार अप्पर तहसीलदार बाळकृष्ण पेंढारकर, पिंपळनेर पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे साक्री तसेच महसूल सहाय्यक भरत देसले, जयवंत पाटील, गणेश माळी आणि सुभाष गिरी यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली। कारवाई दरम्यान भारत पेट्रोलियमचा अशोक लेलँड गॅस टँकर क्रमांक KA01 AE 6365 घटनास्थळी आढळून आला। टँकरचा वॉल बॉक्सला रबरी पाईप जोडून त्याच्या दुसऱ्या टोकाला 6 नोझल बसवण्यात आले होते। या यंत्रणेच्या साहाय्याने 19 किलो क्षमतेच्या एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं। या कारवाईत भारत पेट्रोलियमचा गॅस टँकर, मारुती सुझुकी छोटा हत्ती MH18BC 8667, बोलेरो पिकअप CJ19Y 8316, वाहन GJ06 AU 3662, 105 एलपीजी सिलेंडर, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे पाईप, 6 नोझल व इतर साहित्य असा एकूण 83,35,744 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कारवाईची चाहूल लागताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वळवे साक्री पोलीस स्टेशन करीत आहेत। दिनांक 7 जुलै 2026 रोजी मैदाने गावानजीक अवैधरित्या LPG टँकरमधून गॅस सिलेंडर भरले जाण्याची साठवणूक व वाहतूक केली जाण्याच्या आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही अप्पर तहसील कार्यालय पिंपळचे पथक, महसूल पथक आम्ही त्या ठिकाणी तात्काळ माहिती मिळाल्यानंतर रवाना झालो। त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी LPG गॅस सिलेंडरचा भरलेला टँकर तसेच त्या ठिकाणी 3 बोलेरो पिकअप वाहन आम्हाला त्या ठिकाणी आढळून आले आणि त्या ठिकाणी आम्हाला एकूण 105 सिलेंडर त्या ठिकाणी भेटलेले आहेत। तर आम्ही यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 तसेच LPG ऑर्डर 2000 या अंतर्गत पुढील कारवाई प्रस्तावित केलेली आहे। याबद्दल आम्ही फिर्यादही दाखल केलेली आहे। पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे।